नमस्कार मित्रांनो, मी कपिल खामकर आणि स्वागत आहे आपल्या चला शिकूया शेअर बाजार या चॅनलवर. तसेच आजच्या या महत्त्वाच्या आणि गेम चेंजिंग भागामध्ये जो की ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजेच शहाण्या ट्रेडर्सचा सुरक्षा कवच. आज आपण ट्रेलिंग स्टॉप लॉस म्हणजे काय, तो साध्या स्टॉप लॉसपेक्षा कसा वेगळा आहे, इंट्राडे, स्विंग ट्रेडिंग, फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये कसा वापरायचा, कोणत्या चुका होतात, प्रॉफिट लॉकिंग कसे होते, स्टेप बाय स्टेप प्रॅक्टिकली ट्रेलिंग कसे करायचे आणि उदाहरण, हे सर्व अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. शेवटी तुमचे ट्रेलिंग स्टॉप लॉस सेट करण्याचे प्रश्न कायमचे दूर होतील. स्टॉप लॉस म्हणजे ट्रेडरची विमा पॉलिसी. म्हणजेच मार्केट तुमच्या विरोधात गेलं तर ठरलेल्या पॉईंटवर ऑटोमॅटिक पोझिशन कट होते. ट्रेडरच्या नुकसानाला मर्यादा, शिस्त ट्रेड, इमोशनल निर्णय नाही आणि रिस्क मॅनेजमेंटमध्ये सर्वात महत्त्वाचं साधन. उदाहरण, समजा तुम्ही 100 रुपयेवर शेअर खरेदी केलात आणि स्टॉप लॉस 95 रुपयाला ठेवला आहे आणि मार्केट खाली गेलं आणि तो शेअर 95 रुपयाला पोहोचला आणि स्टॉप लॉस हिट झाला, तर स्टॉप लॉस लावल्यामुळे शेअर आपोआप विकला जाईल आणि लॉस मर्यादित होईल. मात्र इथे एक समस्या आहे, मार्केट वर गेलं तर स्टॉप लॉस तसाच राहतो. इथे येतो आपला हिरो, ट्रेलिंग स्टॉप लॉस. ट्रेलिंग स्टॉप लॉस हा डायनॅमिक स्टॉप लॉस आहे. मार्केट तुमच्या फायद्यात जाईल तसा स्टॉप लॉस वर ट्रेल होत जातो. उदाहरणार्थ, खरेदी किंमत 100 रुपये आहे आणि सुरुवातीला स्टॉप लॉस 95 रुपयाचा लावलेला आहे आणि टार्गेट ठेवलेलं नाही, कारण ट्रेलिंग स्टॉप लॉस काम करणार आहे. जर स्टॉक 100 रुपयेवरून 105 रुपयेवर गेला तर स्टॉप लॉस 95 रुपयेवरून 100वर यायला हवा. म्हणजे जास्तीत जास्त लोक 1:1 किंवा 1:2 प्रॉफिट रेशो ठेवतात. अशा पद्धतीने तुमचा स्टॉप लॉस नफा लॉक करतो. लॉसेस छोटे, प्रॉफिट मोठे आणि इमोशन शून्य. ट्रेडिंगची अचूक शिस्त हीच आहे ट्रेलिंग स्टॉप लॉसची सर्वात मोठी ताकद. ट्रेलिंग स्टॉप लॉस कसे काम करतात, तर पॉईंट्सवर आधारित ट्रेलिंग स्टॉप लॉस. म्हणजेच ट्रेलिंग गॅप हा 5 रुपयांचा आणि समजा शेअर 100 रुपयाचा आहे आणि स्टॉप लॉस 95 रुपयेवर आहे आणि शेअर 110 रुपयेवर गेला तर स्टॉप लॉस 95 रुपयेवरून 105 रुपयेवर जाईल आणि शेअर जर 117 रुपयेवर गेला तर स्टॉप लॉस 105 वरून 112वर जाईल. असा 5 पॉईंट्सचा फरक ठेवत ट्रेलिंग स्टॉप लॉस वाढवत जाईल. दुसरा म्हणजे पर्सेंटेजवर आधारित ट्रेलिंग स्टॉप लॉस. उदाहरणार्थ, ट्रेलिंगचं पर्सेंटेज समजा 2% ठेवूयात आणि शेअर 100 रुपयेवरून 110 रुपये झाला तर स्टॉप लॉस हा नवीन किमतीच्या 2%ने मागे असेल. आणि तिसरा म्हणजे मूव्हिंग ॲव्हरेजवर आधारित ट्रेलिंग स्टॉप लॉस. हा 20 दिवसांचा EMA किंवा 50 दिवसांच्या EMAवर आधारित स्टॉप लॉस ठेवला जातो. ट्रेलिंग स्टॉप लॉस कधी वापरायचा, तर इंट्राडे ट्रेडिंगमध्ये 2 ते 3 रुपयाच्या फरकाने, म्हणजेच मोमेंटम स्टॉक्स किंवा इंडेक्स जसे की बँक निफ्टी आणि निफ्टीच्या मुवमेंटमध्ये. स्विंग ट्रेडिंगमध्ये 3 ते 10 दिवसांचा ट्रेंड कॅच करायला जबरदस्त आहे. पोझिशनल इन्व्हेस्टिंगमध्ये हळूहळू स्टॉप लॉस वर जात राहतो आणि फ्युचर अँड ट्रेडिंगमध्ये हाय व्हॉलेटॅलिटीमध्ये हा खूप फायदेशीर असतो. ऑप्शन बायर्ससाठी प्रॉफिट प्रोटेक्ट करण्यासाठी एकदम मजबूत शस्त्र आहे. चला एक काल्पनिक परिस्थिती पाहूयात. शेअरचं नाव ABC लिमिटेड आणि खरेदी किंमत 500 रुपये. सुरुवातीला स्टॉप लॉस 480 रुपयांचा आणि ट्रेलिंग गॅप 20 रुपयांचा. तर शेअर जर 500 रुपयांवरून 510 रुपयाला गेला तर स्टॉप लॉस 480 वरून 500वर जाईल आणि शेअर 510 वरून 530ला गेला तर स्टॉप लॉस 500 वरून 520 रुपयेवर जाईल आणि शेअर 530 वरून 550 रुपयाला गेला तर स्टॉप लॉस 520 वरून 540वर जाईल. आता जर मार्केट अचानक रिव्हर्स झाले आणि शेअरची किंमत 550 वरून 540ला आली तर ट्रेड बंद होईल आणि प्रॉफिट लॉक होईल. म्हणजेच 40 रुपये प्रति शेअर फायदा होईल. हेच ट्रेलिंग स्टॉप लॉसचे सामर्थ्य आहे.
म्हणजेच प्रॉफिट हमखास आणि लॉस लिमिटेड. काही ॲप्लिकेशनमध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस कसा वापरतात ते बघूयात. झेरोदामध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस मॅन्युअली करता येतो. जसे की काईट ॲप्लिकेशनमध्ये SLM म्हणजे स्टॉप लॉस मॅन्युअली हा ऑप्शन अपडेट करून ट्रेल करता येतो. अपस्टॉक्समध्ये ट्रेलिंग स्टॉप लॉस GTTमध्ये उपलब्ध आहे. एंजल वन ॲप्लिकेशनमध्ये स्मार्ट ट्रेलिंग फीचर उपलब्ध आहे आणि ट्रेडिंग व्ह्यूमध्ये चार्ट बेस्ड ट्रेलिंग करता येतं. ट्रेलिंग स्टॉप लॉसच्या काही चुका आपण लक्षात घेऊयात. त्या म्हणजे स्टॉप लॉस खूप जवळ ठेवणं. म्हणजेच काही जण स्टॉप लॉस खूप जवळ ठेवतात, जसे की शेअरच्या खरेदी किंमत 100 रुपये आहे आणि स्टॉप लॉस 98 रुपयावर ठेवला. दुसरा, मार्केट नॉईसमध्ये एक्झिट. म्हणजेच मार्केट चालू आहे आणि अचानक कोणती तरी बातमी आली आणि शेअरची किंमत बदलली तर लगेच विकून टाकणे. तिसरा म्हणजे इमोशनल ट्रेडिंग. म्हणजेच भीती किंवा लोभ ठेवून खरेदी विक्री करणे. आणि चौथा, ट्रेडिंग मार्केटमध्ये अर्ली एक्झिट. म्हणजेच मार्केट वर जात असताना छोटा टार्गेट ठेवून लवकर विक्री करून एक्झिट घेणं. आणि पाचवा म्हणजे स्टॉप लॉस ट्रेल न करणे. म्हणजे एकाच स्टॉप लॉस ठेवून ट्रेडिंग करत राहणे. आणि शेवटचा, न्यूज डेमध्ये अग्रेसिव्ह ट्रेलिंग. म्हणजेच काहीतरी चांगली बातमी येणार म्हणून भरपूर प्रमाणात खरेदी करणे. करेक्शन म्हणजेच यामध्ये आपण काही सुधारणा करू शकतो. त्या म्हणजे व्हॉलेटॅलिटी आधारित ट्रेलिंग करणे. म्हणजेच मार्केटचे वातावरण बघून त्याप्रमाणे ट्रेलिंग स्टॉप लॉस ठेवणे. आणि किमान 1:2 रिस्क रिवॉर्ड ठेवणे. म्हणजेच किमान 10 रुपयाचा नफासाठी 5 रुपयाचा तोटा पत्करण्याची तयारी असली पाहिजे. आणि कॅन्डल बेस्ड ट्रेलिंग. म्हणजेच कॅन्डल चार्टच्या अभ्यासावरून स्टॉप लॉस ठेवणे. आणि ट्रेंड फॉलोविंग सिस्टम. म्हणजे सध्या ट्रेंड काय चालू आहे ते बघून ट्रेड करून ट्रेलिंग करणे. ट्रेलिंग स्टॉप लॉस हा फक्त स्टॉप लॉस नाही तर तो प्रॉफिट प्रोटेक्टर आहे. तो आपला मानसिक व्यवस्थापक आहे आणि तो आपला डिसिप्लिन सिस्टम आहे. आज आपण पाहिलं स्टॉप लॉस आणि ट्रेलिंग स्टॉप लॉस यातला फरक, उदाहरण, टूल्स, प्रॅक्टिसेस आणि काही चुका ज्या तुम्ही बदलू शकता. जर तुम्ही हे शिकलात तर तुमचे लॉसेस कमी होतील, प्रॉफिट वाढतील आणि ट्रेडिंग एक व्यवस्थित व्यवसाय बनेल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला शिकूया शेअर बाजार या चॅनलला. तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा. आणि तुम्हाला डीमॅट अकाउंट सुरू करायचं असेल तर झेरोदा आणि एंजल वनची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तिथून तुम्ही अकाउंट सुरू करू शकता. हा व्हिडिओ अभ्यासाच्या उद्देशाने आहे. कोणतीही खरेदी किंवा विक्रीची शिफारस नाही. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये आणखी एका आर्थिक विषयासोबत. तोपर्यंत हॅपी इन्व्हेस्टिंग. धन्यवाद.